कधी कोणत्या मंदिरात जाताना 22 आंघोळ केले नाही ना? 12 ज्योतिर्लिंगाच्या ह्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याआधी तब्बल 22 तीर्थामधून पवित्र स्नान करावं लागतं. त्यासाठीच डमरूवाल्या बॅगेसोबत माझं 10वा ज्योतिर्लिंग करण्यासाठी मी पोहोचलो तामिळनाडू. राम राम, मी योगी आणि ह्या ब्लॉग मध्ये आपण करतोय रामेश्वरम ज्योतिर्लिंग. जर तुम्हीही प्लॅन करत असाल ह्या वर्षात रामेश्वरमचा तर ही रील आत्ताच्या आता सेव्ह करून ठेवा. तुमच्या जवळच्या स्टेशनवरून मदुराईकडे येणारे कोणतेही ट्रेन पकडा. मुंबईवरून येणार असाल तर या 2 ट्रेन रोज मदुराईसाठी निघतात. 31 तासाची लॉंग जर्नी असल्यामुळे पुरेसा स्नॅक्स कॅरी करा, कारण ट्रेन मध्ये घेण्याआधी पेक्षा क्वालिटी जास्त बघावी लागेल आणि प्राइस तर 5 स्टारचे रेट. दुसऱ्या दिवसाच्या सकाळी हीच ट्रेन 32 तासानंतर तुम्हाला मदुराईमध्ये सोडेल, जिथे मी आता उभा आहे. आणि इथून पुढे रामेश्वरमला जाण्यासाठी सगळ्यात पहिली ट्रेन आहे 7 वाजताची. पण एवढा वेळ वाट बघायची गरज नाही. मदुराई मधलं वर्ल्ड फेमस मीनाक्षी मंदिर स्टेशन वरून बाय वॉकिंग 15 मिनिटावर आहे. रिक्षावाले 100-150 सांगतील जर तुम्ही लोकल नसाल तर. मेन शॉर्ट आहे लँग्वेजचा. इथल्या 10% लोकांनाच फक्त हिंदी येते. रामेश्वरला जाणारी ट्रेन पकडून हा समुद्रावर बांधलेला पंबन ब्रिज पार करून अर्ध्या तासानंतर मी पोहोचलो रामेश्वरम जंक्शनला. स्टेशन वरून मंदिराकडे जाण्यासाठी ऑटो मिळून जातात, पण बाय वॉकिंग गेले तर 20 मिनिटावर असते. मला सेव्हिंगच्या मध्ये काय एनर्जी येते काय माहिती. मी तर रिक्षाला 150 दिले असते, पण गपचूप आलो इकडे चालत एवढ्या उन्हातून. 1 डे रिटर्न म्हणून मी फक्त लॉकर घेतलं होतं. तो तुम्हाला मिळून जाईल 50 रुपयामध्ये. आणि हॉटेल्स तर खूप आहेत आजूबाजूला. मंदिरमध्ये जाण्या अगोदर 22 तीर्थांचे पवित्र स्नान करणं गरजेचं आहे. गेट वरती तुम्हाला असे अनेक स्कॅम्प बघायला मिळतील, पण सरळ आतमध्ये घुसून तुम्ही 25 रुपयाची हे कुपन काढून तुम्ही या 22 कुंडाचे तीर्थ स्नान करायला. मंदिराच्या दर्शनाचे प्रकार या प्रकारे आहे, पण दुपारी गर्दी नसल्यामुळे अर्ध्या तासानंतर मी ज्योतिर्लिंगाच्या समोर होतो. भव्य दर्शनानंतर बाहेर येतात मंदिरामध्ये प्रसाद मिळून जातो, पण त्याचा टायमिंग स्पेसिफिक आहे. साईट सीइंग बघण्यासाठी रिक्षा अवेलेबल मिळतात, तेही शेअरिंग मध्ये. आणि तेच घेऊन मी आलो ही 12 प्लेसेस बघायला, ज्यामध्ये होतं रामकुंड, लक्ष्मण कुंड, पंचमुखी हनुमान मंदिर जिथे आहे राम सेतू ज्या दगडांनी बांधलेले ते दगड, राधाकृष्ण मंदिर, नटराज मंदिर, विभीषण मंदिर, ओल्ड लक्ष्मण कुटी आणि सगळ्यात शांत ठिकाण म्हणजे हेच. आणि इथून पुढे निघालो मग धनुष कोटीकडे, जे आहे इंडियाचं लास्ट लँड. आता मी उभा आहे भारताच्या एकदम लास्ट पॉइंटला, आणि इथून मग पुढे क्रॉस केले की श्रीलंका चालू होते. ते करून परत त्याच रिक्षाने सोडलं मला मंदिराच्या इथे. आणि इथून पुढे मुंबईला येताना मी सेम ट्रॅव्हल रूट फॉलो केला आहे. या ट्रिप मध्ये ट्रॅव्हल थोडं जास्त आहे, पण एक्सपिरियन्स त्याहून जास्त मिळतो.